श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा तुम्हाला स्वामी संदेश आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त काही क्षणाची वाट पहा, कारण तुला आनंदाची मोठी बातमी मिळणार आहे. ज्या गोष्टीची तू आतुरतेने वाट पाहत होतास ती आता पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यातील अडचणी दूर होतील आणि तुझ्या जीवनात एक नवीन सुरुवात होईल. स्वामी समर्थाची कृपा तुझ्यावर आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदेल. तुझ्या कष्टांचं फळ तुला मिळणार आहे. ज्या गोष्टी तुला शक्य वाटत नव्हत्या त्या आता सहज तुझ्या हाती येतील. तुझ्या प्रार्थनांचा परिणाम तुला आता दिसू लागेल. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आता वेळ जवळ आली आहे. काही क्षणातच तुझ्या फोनवर आनंदाची बातमी येईल आणि तुझ्या चेहऱ्यावर हसू उमलेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर तुला माझी साथ मिळेल. तुझ्या घरात सकारात्मकता राहील आणि कोणत्याही प्रकारची चिंता तुला त्रास देणार नाही. विश्वास ठेव, कारण मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझी सोबत करत आहे. तुला जे हवं आहे तुला ते नक्की मिळेल. आजपासून तुझ्या आयुष्यातील काळजीचा अंत होणार आहे. तुझ्या घरात चांगल्या गोष्टी घडतील. तुला अपेक्षित असलेली संधी मिळेल आणि तुझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. कोणतीही गोष्ट आता अडणार नाही, कारण स्वामी समर्थांनी तुझ्यावर कृपा केली आहे. तुझ्या जीवनात समृद्धी, यश आणि समाधान राहील. स्वामी समर्थ म्हणतात, मनातील शंका सोड आणि आनंदाने पुढे जा. तुझ्या वाटेला आता फक्त चांगल्या गोष्टी येणार आहेत. तुझ्या कार्यात अडथळे येणार नाहीत आणि तुझ्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. फक्त श्रद्धा ठेव आणि माझ्या नावाचा जप करत राहा. तुझ्या मार्गात चमत्कार घडतील आणि तुला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. आता तुझ्या जीवनात चांगले दिवस सुरू झाले आहेत. तुझ्या घरात सुख, शांती नांदेल. तुझ्या हातात पैसा आणि समृद्धी येईल. तुझी वाट बघत असलेली ती खास बातमी तुझ्या फोनवर येईल आणि तुझ्या हृदयात आनंदाची लहर उमटेल. आजपासून तुझं नशीब पूर्णपणे बदलणार आहे आणि तुझं आयुष्य यशस्वी होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनात आज एक नवीन सुरुवात होणार आहे. फक्त काही क्षण वाट पहा, कारण आनंदाची बातमी तुझ्या दारात उभी आहे. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रार्थना करत होतास ती आता पूर्ण होणार आहे. तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहेत आणि तुला अपेक्षित असलेल्या प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. माझ्यावर श्रद्धा ठेव, कारण मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयुष्यातील सर्व चिंता आता समाप्त होणार आहेत. तुझ्या हातून मोठी काम घडणार आहे. तुझ्या नशिबाची चावी आता उघडली आहे आणि तुझ्या वाटेला आलेली संकट दूर होत आहेत. तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा राहील आणि तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता हळूहळू पूर्ण होईल. तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही, कारण स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आनंदाच्या बातमीची वाट पाहत आहेस की तुला याच फोनवर मिळेल. तुला आश्चर्य वाटेल, पण माझ्या कृपेने हे शक्य होणार आहे. फक्त मनात श्रद्धा ठेव आणि कोणतीही शंका बाळगू नकोस. तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे आणि तुला ज्या गोष्टीची इच्छा आहे ती तुला लवकरच प्राप्त होईल. चिंता नको, कारण मी तुझ्यावर कृपा केली आहे. तुझ्या प्रयत्नांना आता नवे पंख मिळणार आहे. तुला आर्थिक स्थैर्य मिळेल आणि तुझ्या कुटुंबात सुख, समृद्धी नांदेल. तुझ्या हातून चांगली कामं होतील आणि तुला मोठं लाभ मिळेल. तुला जेवढं मिळावं असं तुला वाटत होतं त्यापेक्षा जास्त मिळणार आहे. तुझ्या दारात आनंद उभा आहे आणि तुला फक्त पुढे जाऊन तो स्वीकारायचा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या जीवनात चांगले दिवस सुरू झाले आहेत. प्रत्येक अडचण दूर होईल आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनातील संकल्प आता प्रत्यक्षात उतरणार आहे. कोणत्याही गोष्टीला उशीर होणार नाही, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. तुला जिथे वाटत होतं की ही गोष्ट शक्य आहे तिथे माझ्या कृपेने ती शक्य होईल. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन संधी येणार आहेत. तुझ्या कार्याला योग्य दिशा मिळेल आणि तुला मोठे यश प्राप्त होईल. तुझ्या कुटुंबात आनंद राहील आणि कोणत्याही अडचणी तुझ्या मार्गात येणार नाही. फक्त माझ्या नावाचा जप करत राहा, कारण माझ्या कृपेने तुझ्या जीवनात नेहमी मंगलच घडेल.
स्वामी म्हणतात, अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची धाव घे. बाळा, एक लक्षात घे, जेव्हा परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा बंद करत असतो, त्याचवेळी तो आपल्यासाठी अनेक दालनं उघडी करत असतो. म्हणून परमेश्वरचा आपला विश्वास कधीही ढळू देऊ नकोस. भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. स्वामीसोबत असताना गरज नाही लागत, कुणाची भीती नाही वाटत. कशाची स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. आयुष्यात इतरांच्या यशावर जळू नका, इतरांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकजण आपापल्या परीने आपला प्रवास पूर्ण करीत असतो. यशाचे निकष प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आपल्या यशाचे निकष निश्चित करा, ते साध्य करण्याचे ध्येय ठेवा आणि आपल्या नजरेत आपण यशस्वी आहोत का याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा फक्त प्रयत्न करा. स्वामी सांगतात, अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे रे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते. कारण हेच तर आयुष्य आहे ना. जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे. आपण आज आहे तर उद्या नाही. आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कधी वाटलं ना आता सर्व काही संपलं आहे, तेव्हा फक्त एकदा स्वामींना मनापासून हाक द्या. पहा, जे संपलं आहे ते परत येईल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. तुझ्या विचारांवर लक्ष ठेवणं, कारण तुमचे विचार तुम्हाला घडवतातही आणि बिघडवतातही. त्यामुळे तू काय आणि कसा विचार करतोस हे खूप महत्त्वाचे आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणती गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तो तुमचा प्रयत्न. त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्टही सुद्धा शक्य होईल. तू आमच्याकडे जी प्रार्थना केली होतीस ती लवकरच पूर्ण होणार आहे. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्याबरोबर ज्या गोष्टी घडल्या त्या घडण्यातही तुझे भले होते. ते तुला आता नाही समजणार, पण वेळ आली की नक्कीच समजेल. थोडा धीर धर. स्वामी सांगतात, हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा, जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेले नातं तुमच्या सोबत असेल. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील, नाहीतर तुम्हाला स्वामी मठातही जाऊन दिसणार नाहीत. बाळा, आम्हाला इकडे तिकडे शोधू नकोस. आम्ही तुझ्या अंतरात्म्यातच आहोत. तू फक्त मनापासून डोळे मिटून आम्हाला हाक मार. तुला आमचे दर्शन होईल. लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. स्वतःचा आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका. कधीच कोणाच्याही सध्याच्या परिस्थितीवर त्यांची चेष्टा कधीच करू नका, कारण कोणाची वेळही केव्हाही बदलेल हे सांगता येत नसते. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे ना, तो असाच कायम ठेव, कारण हा तुझा विश्वास तुला तुझ्या प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. बाळा, घाबरू नकोस. स्वतःला एकटे समजू नकोस. आम्ही नेहमी आहोत तुझ्यासोबत. अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते.
त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थिती समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी कायम राहाल. जोपर्यंत तू तुझे विचार बदलणार नाहीस, तोपर्यंत तुझे आयुष्य बदलणार नाही. म्हणून विचार बदल, आयुष्यात बदल घडतील. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे कोणाशी वागताना चांगलेच वागा. कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच चांगले मिळेल. काळजी करू नकोस. तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षाही होणारच, तुला न्याय मिळणारच. स्वतः तो न्याय मी तुला देणार. तुमचे काम पूर्ण झाल्याशिवाय कधीच कोणाला सांगू नका, कारण नकारात्मक नजरांमुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. वर्तमान काळ हा तुमच्या भविष्याचा पाया असतो, म्हणून उगाचच भविष्याची काळजी करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वर्तमानात मेहनत करा. मगच तुमचा भविष्यकाळ सुंदर बनेल. संकटाच्या वेळी कोणी तुमची साथ दिली नाही म्हणून दुःखी होऊ नका, रडू नका. उलट एकट्याने त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन स्वतःचे साम्राज्य निर्माण करा. चिंता करू नकोस, तू आमच्यावर सर्व सोपवलेले आहेस ना, मग आता काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. तू फक्त तुझे प्रयत्न प्रामाणिक कर. तुझ्या हजारो अपयशाची परतफेड तुझे एक यशच घेईन. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया न घालवता, न थांबता प्रयत्न करत राहा. तुला कोणी कितीही चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण मला माहीत आहे ना तू कसा आहेस. ते फक्त त्या लोकांचा हिशोब मी पाहून घेतो. तू काळजी करू नकोस. छोट्याशा थेंबातही अथांग सागरात तरंग निर्माण करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका. मनुष्याजवळ जर का पद, पैसा, रंग, रूप आलं की अहंकार, गर्व चढतो आणि इतरांशी तुच्छतेने वागू लागतो. पण एक लक्षात ठेवावे, आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व, अहंकार नसावा, कारण जो देऊ शकतो तो परत घेऊ पण शकतो, हे नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. संसारात सुखाचे जे काही प्रसंग येतो ते सर्व क्षणिक काही काळापुरतेच असतात आणि परत दुःख येतं. परंतु परमार्थ हा असा प्रांत आहे की ज्यात सुखच सुख आहे आणि चिरकाला टिकणारे सुख, शांती, समाधान असते. त्यामुळे क्षणिक सुखाच्या मागे लागायचं की चिरकाल टाकणाऱ्या सुखाच्या मागे लागायचं, हे ज्याने त्याने नक्कीच ठरवले पाहिजे. परमात्म्याचे पावन नाम हे सर्व दुःखांचे, महारोगांचे, संसाररूप रोगाचे महान औषध आहे. त्या सामर्थ्यसंपन्न भगवंत नामापुढे क्षुद्र शारीरिक रोगांची, दुःखांची तीळ मात्र ताकद नाही. म्हणून श्रद्धेने व प्रेमाने श्री सद्गुरूंचे सतत नामस्मरण, भजन केले पाहिजे. आपल्यातील प्रत्येकजण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण या आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ, घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा. स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना आनंद वाटेल आणि भरभरून तुम्हाला स्वामी आशीर्वाद देतील. आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य. स्वामी सांगतात, माणसाचा जवळचा शत्रू राग आहे. राग आला की राख निश्चित आहे, कारण राग मनुष्याची विचार करण्याची शक्ती संपवून टाकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्याचे जो शिकतो तोच जीवनात यशस्वी होतो. काही वस्तू जवळ गेल्यावर न मागता मिळतात. जसे बर्फाच्या जवळ गेल्यावर थंडावा, शीतलता मिळतो आणि अग्नीच्या जवळ गेल्यावर उष्णता मिळते. गुलाबाच्या जवळ गेल्यावर सुगंध मिळतो. म्हणून स्वामींकडे काही न मागण्यापेक्षा जवळीक बनवा.
रोज नामस्मरणाने त्यांच्या जवळ जा. बरेच काही आपोआप न मागता आपणास मिळू लागेल. हा अनुभव आहे, तुम्हीही करून पहा. स्वामी सांगतात, जर जीव लावणारी व्यक्ती जर तुमच्या सोबत असेल तर तुमचे वाईट दिवससुद्धा चांगले जातात. जिथं चुकतंय तिथं खरं बोलायची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्कीच समाधान मिळेल. स्वामी सांगतात, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय. लाख चुका करून पण मला समजून घेतलेले माझ्या स्वामींनी आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु. स्वामी म्हणतात, माणसाने कितीही डोळे झाकले तरी देवाचे डोळे मात्र उघडेच असतात. म्हणून समजू नका की आपल्याला कोणी पाहणार नाही. तुम्ही माणसाच्या डोळ्यात धूळ फेकू शकता पण देवाच्या कधीच नाही. कर्माचा हिशोब झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाच्या प्रत्येक समस्येवर मार्ग दाखवता तुम्ही. जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता, तुम्ही तुमच्यासारख्या गुरूंना मिळून खरोखर धन्य आहोत आम्ही. तुझा मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसतंय ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा जे हजार तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेले नातं तुमच्या सोबत असेल. त्यांना आपल्या सर्व चुका माहीत आहे तरी ते आपल्यावर प्रेम करतात, कारण ते आपले स्वामी आहेत. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी तुमच्या सदैव पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात पण शब्द कधी विसरत नाहीत. स्वामी सांगतात, माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ वाया घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीपथावर पोचतो. खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्याला सत्य काय आहे ते 100% माहीत असते. पावन झाले अक्कलकोट गाव. स्वामींचे चरण स्पर्शाने भक्तींची दुःखही दूर होती, केवळ त्यांच्या नामस्मरणाने. स्वामी म्हणतात, सर्वांनी हा नियम पाळा. जी व्यक्ती आपल्याशिवाय आनंदी आहे त्या व्यक्तींना अजिबात त्रास देऊ नका. जेव्हा स्वामींची माया थांबते तेव्हा स्वामींची माया खरीच सुरू होते. स्वामी म्हणतात, तुमच्या पाठीमागे लोक काहीही बोलू द्या, पण समोर येऊन तोंडावर बोलायची त्यांची हिंमत होत नाही. यातच तुमचा विजय आहे हे नक्की. ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. अरे, तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलंय, पण तू तुझ्यात विश्वासमग्न आहे. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्या समोर बसावे, माझ्याशी बोलावं. म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाटही बघते. पण लक्षात घे, हे तुझ्या वेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. हजारो संकटे जरी आली तरी नको होस उदास. जीवनी सदैव एकच मंत्र जप मनी, अशक्यही शक्य करतील स्वामी. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होते तर दुसरी व्यक्ती फूल विकून आनंदी होते. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नीतीचा फेरा सगळीकडेच फिरतो.
पाप पुण्याचा हिशोब हा होतोच. खूप अडचणी आहेत जीवनात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती तुमच्यामुळे येते स्वामी. स्वामी म्हणतात, आयुष्याचा मार्ग निवडताना आई-वडिलांचं मत नक्की घ्या, कारण जेवढं तुमचं वय नसतं तेवढा त्यांचा अनुभव असतो. सुतीच्या सागरात कधीतरी उडी मारा. तुम्हाला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसाचे जग किती खोल आहे ते कळेल. स्वामींच्या दरबारातून आजपर्यंत कोणीही रिकामं गेलं नाही आणि जाणारही नाही. फक्त स्वामींनी आपल्या जोळीत काय टाकले हे समजण्याची कुवत असणे खूप महत्त्वाचे आहे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरेल तेच आधीच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर द्वेष असो. बाळा, एवढी मोठी स्वामीरूपी शक्ती तुझ्या सोबत असताना कशाला तू एवढा घाबरतो? निशंक हो आणि निर्भय हो. आम्ही आहोत तुझ्याबरोबर. अपेक्षाही दुसऱ्याकडून ठेवू नकोस, तर ती स्वतःकडून आणि तुझ्या परमेश्वराकडून ठेव. तुला कधीच निराशा मिळणार नाही. तर चल मग, आपण जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणून जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, परिस्थिती कशी का असेना, पण तुझ्या स्वतःवरचा आणि आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नकोस. हा विश्वासच तुझी खरी ताकद आहे. आपण जेव्हा कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्की मिळते. आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा. कमजोर लोक बदलतात, तेव्हा शक्तिशाली लोक माफ करतात, तर बुद्धिमान लोक दुर्लक्ष करतात. स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष द्यायचा वेळच मिळणार नाही. समजा ज्या दिवशी आपली स्वाक्षरी ऑटोग्राफमध्ये बदलली गेली त्या दिवशी आपण यशस्वी झालात. यशाच्या शिखरावर चढल्यानंतर लोकांना फक्त आपलं यश दिसतं, आपण घेतलेले कष्ट नाही. जीवन सोपं नसते, तर त्याला सोपं बनवावं लागतं. कधी लक्ष देऊन तर कधी दुर्लक्ष करून. कोणतेही महान व्यक्ती संधी मिळत नाही म्हणून तक्रार करत नाही, तर संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही जर तेव्हाचभर प्रयत्न करण्यासाठी उभे राहता तेव्हा सर्व संपलेले असते, तर निश्चितच तुमच्या आयुष्यात काहीही करू शकता. तरुणांना माझा एक संदेश आहे की वेगळ्या प्रकारचे विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, स्वतःचा मार्ग बनवा आणि अशक्यप्रायता मिळवा. जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. कोणीही गोष्टी मिळवतेपर्यंत अशक्य असते. कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी फक्त 1% प्रेरणेची आणि 99% मेहनत करण्याची गरज असते. नियोजनाशिवाय एखादी गोष्ट, एखाद्या ध्येय म्हणजे फक्त इच्छा असते. जेव्हा तुम्ही म्हणाल मी हे करू शकतो आणि हे मी नाही करू शकत, तेव्हा तुम्ही स्वतःला ओळखलेले असते. थांबू नका. वेळ कधी बदलेल काहीच सांगता येत नाही. माझं भविष्यही माझ्या वर्तनापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्या नशिबी असतात. आलेले अपयश विसरा, येणाऱ्या यशावर लक्ष केंद्रित करा. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमी कठीणच असते. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे. किंमत त्याची करा जो पाठीमागेही तुमची किंमत ठेवतो. कोणासाठीही वेळ नाही इतकं व्यस्त होऊ नये आणि कोणीही गृहीत धरावं इतकंही स्वस्त होऊ नये. जो धोका पत्करण्यास कचरतो तो लढाई काय जिंकणार. प्रयत्न एवढ्या शांततेत करा की यशाने धिंगाणा घातला पाहिजे. खूप माणसाची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. जेव्हा आपल्या मेंदूवर आपला विश्वास नसतो,
आपल्यातला आत्मविश्वास आणि मनगटातील ताकद कमी झालेली असते, तेव्हा तो माणूस स्वतःच्या भविष्याच्या हात्यावर रेषामध्ये पाहतो. उद्या कोणतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात हेच यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल असतं. मोठं व्हायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. अशा माणसासोबत राहा जे वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशाबरोबर नको की जे इतर माणसाबद्दल बोलतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. ज्या व्यक्ती नवनवीन कल्पना राबवितात आणि त्यावर मेहनत करतात अशा व्यक्ती फक्त पैसा कमविणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होतात. इतक्या जवळ राहा की नात्यात विश्वास राहील, इतक्याची दूर जाऊ नका की वाट पाहावी लागेल. आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी नातं मात्र कायम राहिलं पाहिजे. एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते, पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल, पण आपल्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. संकट छोटे असो वा मोठे कुणालाच नको असते, मात्र अशा संकटामधूनही जे काही धडे घेतात तेच खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी होतात. कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते. अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते. म्हणून दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा. निंदेला घाबरून आपल्या ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. जर आयुष्यात काही मिळवायचं असेल तर पद्धती बदला, ध्येय नाही. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो, हातावर पडला तर तो चमकतो, शिंपल्यात पडला तर मोती होतो. थेंब तोच असतो, पण फरक फक्त सोबतीचा असतो. म्हणून सोबत नेहमी चांगल्या लोकांसोबत ठेवा. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांना मुखवटा नकली आहे. स्वतःच्या वैयक्त्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. बदल निश्चित घडेल, मग ती परिस्थिती असो वा मनस्थिती. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते. जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. चुकतो तो फक्त आपला निर्णय. दगडात एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा. जेव्हा लोकांना तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाही तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. आत्मविश्वास ही अशी एक व्यक्ती आहे आणि शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोचवते. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. विचार बदलते
की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते, व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायम ठेवावा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो, त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो, स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण मी तुम्हाला निवडलेले आहे. जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही. इमानदारीने मेहनत केली की वेळ वाईट कधीच होत नाही. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः झटायचं असतं, कारण या जगात मदत करणारे काही वेळे नंतर उपकाराची भाषा बोलून दाखवतात. देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून मंदिरात जावं. संयम ठेवा. कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावे लागते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलापेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजवंताचे काम होते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते, तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ, दुःख आले तरी श्री स्वामी समर्थ, संकट आले तरी श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बरंच मला या बहाणेवर स्थिर ठेव. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे आणि प्रेरणा दे. जप आणि जप दोन्ही शब्द दिसायला सारखेच आहेत, पण उच्चारायला वेगळे आणि याचे अर्थ एकदम भिन्न. परमेश्वराचे नामस्मरण म्हणजे जप आणि स्वतःला सावरणे म्हणजे ही जप. तरी पण त्यांचा संबंध खूप जवळचा आहे. आपण भगवंताचे नाम जपतो तेव्हा भगवंत आपल्याला जपतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले स्वामी. जर तुम्ही खरोखर तुमचं आयुष्य बदलू इच्छिता, तर प्रत्येक दिवशी तुमच्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते. कधीकधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज आपल्याला पडत असते. तू आमच्याकडे जी प्रार्थना केली आहेस ती लवकरच पूर्ण होईल. काळजी करू नकोस. जे काय होईल ते योग्यच होईल. फक्त योग्य वेळ येईपर्यंत संयम ठेव आणि एखाद्या स्वामींची नामस्मरण करायला सुरुवात कर. जे स्वप्न तू पाहत आहेस ते सत्यात नक्कीच उतरणार आहे. काळजी तू करू नकोस. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. त्यामुळे लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे करायचं तेच करा. मला खात्री आहे की एकही स्वामी भक्त आपल्याला फॉलो केल्याशिवाय या सबस्क्राईब केल्याशिवाय जाणार नाही. तर नक्कीच आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून खाली बेल नोटिफिकेशन ऑन करा. दुसऱ्यांचा आनंद पाहून आनंदी होणं हे अतिशय निरोगी मनाचं लक्षण आहे. माहीत नाही काय जादू आहे. स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितके मोठे झाल्यासारखे मला वाटत असते. आपोआपी काही घडत नाही, त्यामागे ईश्वराची योजना असते. तू चांगलं कर्म करत राहा. तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. दगडावर दगड चरण करून खूप सोपं असतं, पण मनावर दगड ठेवून जगणं खूप अवघड असतं.
आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबत असली की मनस्थिती सोबत परिस्थितीसुद्धा बदलते. स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मार्ग दाखवा. त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका. त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करायची ताकद द्या. तुम्ही सोबत आहात. सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट नीट नाही. यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे. माझ्या सुखाचे कारणही तुमचीच कृपा आहे. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच मला तुझा आशीर्वाद आहे. अगदी तळागाळाला शेवटचा माणूस जरी अक्कलकोटला आला तरी त्याच्यावर स्वामींचा हमखास अनुग्रह होईल. झोपण्याच्या अगोदर नक्की तुम्ही स्वामींचे नामस्मरण करत जा. माझं लक्ष आहे तुझ्यावर. नको काळजी करू. फक्त कर्म चांगले कर. बाकी सगळं माझ्यावर सोड. दुःखात आहात म्हणून खचून जाऊ नका. एकदा भक्तीने स्वामी नाम घ्या. बाळा, जे तू स्वप्न पाहत आहे ते स्वप्न प्रत्यक्षात नक्की उतरणार. तू त्याची काळजी करू नकोस. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील. स्वामी म्हणतात, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. प्रत्येक चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. फक्त तुम्ही संयम ठेवा. जो मनाने आणि विचारांनी प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्यांची साथ कधीच सोडत नाही. वास्तविकता स्वीकारा. जीवन सोपे होणार नाही. तुम्ही खंबीर असले पाहिजे. स्वामी म्हणतात, जो स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो कधीच कमी पडत नाही. आजकाल सगळंच माझ्या मनाविरुद्ध होतंय, पण विश्वास आहे स्वामी तुम्ही सर्व ठीक करणार. स्वामी सांगतात, जगात खूप चांगली माणसे आहेत. जर तुम्हाला मेहनत नसेल करायची तर तुम्ही चांगले व्हा. कदाचित ते तुमच्या शोधात येत असतील. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील. अंतर्मन तुमच्या समजुती आणि विश्वासाचा स्वीकार करतं आणि प्रत्यक्ष अनुभवात आणतं. ती एक अमर्याद सर्जशील शक्ती असते. काही काळापूर्वी डॉक्टर बॅटिंग यांनी स्वतःची मधुमेहाची समस्या कशी सोडवली याचं वर्णन असलेल्या मासिकाची प्रत मला मिळाली. त्यांनी या रोगाचा संपूर्ण अभ्यास केला होता. एके दिवशी सकाळी त्यांना लवकरच जाग आली. त्यानंतर उत्तर मिळालं होतं. कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या नलिकेतून बाहेर पडणारा पदार्थ काढायला हवा असं ते उत्तर होतं. लाखो लोकांचे प्राण वाचवण्याची इन्सुलिनच्या जन्माचं हे मूळ होतं. तुम्हाला नेहमीच एका रात्री उत्तर मिळेल असं समजून चालू नका. कदाचित अनेक आठवडे व महिना तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्यातून खचून जाऊ नका. जणू काही तुम्ही याआधी असं केलंच नव्हतं. अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या अंतर्मनाला चालना देत राहा. कदाचित तुम्ही त्या गोष्टीकडे खूप मोठी समस्या अशा पद्धतीने बघत असल्यामुळे सुद्धा तुम्हाला उत्तर मिळायला वेळ लागत असेल. कदाचित आता उत्तर मिळायला वेळच लागेल अशी तुमची समजूत असू शकते. अंतर्मन हे चिरंतर आणि जागेच भाव नसलेले असं असतं. तुम्हाला आता उत्तर मिळालं आहे आणि तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याकडे आहे असा विश्वास मनात ठेवत झोपायला जा. मग बघा, मला पुढे जाऊन भविष्याचं याच उत्तर मिळेल असा विचार करू नका. मिळणाऱ्या उत्तरावर अतूट विश्वास ठेवा. तुमच्याकडे उत्तर वा उपाय आहेच. ही गोष्ट, हे पुस्तक आणि तुमचा हा व्हिडिओ वाचत असताना आणि बघत असताना आता कायम लक्षात ठेवा. अंतर्मनाकडून उत्तर मिळवण्यासाठी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारी अगदी सोपं तंत्र इथे देत आहे. तुम्हाला जे हवं आहे म्हणजे उत्तर, चांगला उपाय व योग्य निर्णय यांचा शांतपणे विचार करा. झोपायला जाण्याआधीच वेळ ही तुमची विनंती तिला अंतर्मनाकडे पोहोचवण्याची सर्वोत्तम वेळ. शरीर निवांत हलकं करा. तुमच्या मनाची चक्रेही शांत करा. स्वतःला झोपेची सूचना द्या. तुम्हाला झोप यायला सुरुवात होईल, पण तरीही तुम्ही तेव्हाच सुद्धा जागृत असाल आणि तुमच्या विचारांना दिशा देण्यास सक्षम असाल. उदाहरणार्थ, शेजाऱ्यांच्या घरात रडणाऱ्या बाळाचा आवाज तुम्ही ऐकू शकता किंवा घराबाहेर चालत जाणाऱ्या माणसाची चाहूल तुम्हाला लागू शकते. जाग आणि झोप
यांच्यामधल्या अर्धवट झोपेच्या अवस्थेत तुम्ही असता. अशा अर्धवट झोपेच्या अवस्थेत तुम्ही स्वतःच्या अंतर्मनापर्यंत स्वतःची विनंती पोहोचू शकता, त्याला आपली समस्या सांगू शकता. वर सांगितलेल्या कृतीनुसार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्रिया सर्वात चांगल्या पद्धतीने होते. कोणत्याही विरुद्ध गोष्टीचं अनुमान तुम्ही काढत नाही. इच्छाशक्तीचा वापर करीत तुम्ही करत नाही. तुम्ही शेवटच्या उत्तराची आणि मुक्त अवस्थेची कल्पना करता. हे सगळं अगदी साधेपणानं आणि कोणताही अभिनिवेशन न ठेवता करा. साधा सोपा निरागस चमत्कार घडवू शकणारा विश्वास बाळगा. कोणत्याही समस्येशिवाय असलेल्या तुमचा चित्र रंगवा. या प्रतिक्रियेला अडचणीच्या सगळ्या लाल फिती कापून टाका. साधा सोपा मार्ग हा सर्वोत्तम असतो. एक उदाहरण दिलं आहे. मी खूप मौल्यवान अंगठी हरवली. वंशपरंपरागत मिळालेली ती अंगठी होती. मी सगळीकडे शोधत होतो केली, पण कुठेच सापडली नाही ती अंगठी. मी जे शिकवतो त्याचाच वापर करायचा मी ठरवलं. रात्रीच्या वेळी इतर कोणाशी जसं बोलीन तसंच साध्या पद्धतीनं मी अंतर्मनाशी बोललो. गाढ झोपण्याआधी मी त्याला सांगितलं की तू सगळ्या गोष्टी माहीत असतं. अंगठी कुठं आहे हे तुला माहीत आहे आणि आता ती कुठे आहे हेही तू मला सांगणार आहेस. सकाळी मला अचानक जाग आली तेव्हा रॉबर्टला विचारलं. असे शब्द माझ्या कानात घुमत होते. रॉबर्ट आमच्या घराचा नोकर होता. तो 14 वर्षाचा होता. रॉबर्टला विचारायला मला कसं तरी वाटत होतं, पण तरीही माझ्या मनाचा आतला आवाज ऐकायला ठरवलं. रॉबर्ट म्हणाला, हो मला माहीत आहे. आपल्या घराच्या पुढच्या रस्त्यावर ती पडली होती. तिथून मी उचलली. ती अंगठी माझ्या खणात आहे. ती खूप मौल्यवान आहे असं काही मला वाटलं नाही, त्यामुळे मी त्याबद्दल काही बोललो नाही. अंतर्मनावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर ते तुम्हाला नेहमी उत्तर मिळवून देतं. अलीकडेच झालेल्या एका वर्गातल्या तरुण मुलाला हा अनुभव आला. या मुलाचे वडील वारले आणि त्यातून मृत्यूपत्र करून ठेवल्याचं काही दिसत नव्हतं, पण त्याच्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचं आणि सर्वांसाठी लाभदायक असल्याचं आपल्याला विश्वास घेऊन सांगितल्याचं त्या माणसाच्या बहिणीनं त्याला सांगितलं होतं. मृत्यूपत्र शोधण्याचे सगळे प्रयत्न फोल ठेवले आणि काहीच सापडलं नाही. या तरुण मुलानं अंतर्मनाचा चमत्कार या विषयावरील वर्गात सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणण्यात ठरवलं. झोपायला जाण्याआधी तो म्हणाला की मी माझी विनंती अंतर्मनाकडे सुपर्द करत आहे. मृत्यूपत्र कुठे ठेवलं आहे हे अंतर्मनालाच ठाऊक आहे. मला ती जागा कळू दे. मग त्यानं स्वतःच्या विनंती उत्तर या एका शब्दापर्यंत मर्यादित केली. अंगाई गायतपर्यंत आणि झोपेपर्यंत उत्तर उत्तर हा शब्द तो उच्चारत होता. हा एकच शब्द घोळवत तो झोपी गेला. त्या रात्री त्या विद्यार्थ्याला एक स्वप्न पडलं. खूपच स्पष्ट आणि वास्तववादी असं ते स्वप्न होतं. त्या स्वप्नामध्ये लॉस एंजेलिसमधल्या एका बँकेचं नाव आणि त्या बँकेचा पत्ता त्याने पाहिला. तो तिथे गेला आणि त्याला त्याच्या वडिलांच्या नावाचा नोंद असलेलं लॉकर आढळलं. त्यातून त्याला सगळ्या समस्या सुटल्या. तुम्ही झोपलात की तुमच्यामध्ये वसलेले सामर्थ्यशाली सुप्त विचार बाहेर येतात. उदाहरणार्थ, घर विकावं का, एकदा विशिष्ट शेअर घ्यावा का, भागीदारी तोडावी का, न्यूयॉर्कला जावं का, लॉस एंजेलिसमध्येच राहावं, सध्याचा करार मोडावा का, नवीन करार करावा का, इत्यादी गोष्टींविषयी तुम्ही जर विचार करत असाल तर असं करा. तुमच्या आरामखुर्चीवर किंवा तुमच्या कार्यालयातल्या टेबल खुर्चीवर शांतपणे निवांत बसा. क्रिया आणि प्रतिक्रियांचा वैश्विक नियम असतो हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचे विचार ही कृती असते. तुमच्या अंतर्मनाकडून मिळणारा प्रतिसाद ही प्रतिक्रिया असते. अंतर्मन हे क्रियाशील आणि प्रतिपादक असतं. हाच त्याचा स्वभाव असतो. ते नेहमी पुन्हा नव्यानं उभं राहतं. त्याला बक्षीस मिळतं आणि परतफेडही करावी लागते. हाच त्या सगळ्या व्यवहाराचा नियम असतो. त्यातूनच त्याला सतरंग नावाचा प्रतिसाद मिळत असतो. योग्य कृतीचा विचार व चिंतन तुम्ही करतात, तुम्हाला आपोआप तुमच्यामधल्या प्रतिक्रिया व प्रतिसादाचा अनुभव मिळतो. तुम्ही आता तुमच्या अंतर्मनात वसलेल्या अमर्याद विद्वत्तेचा वापर करायला लागलेला आहात. त्यानंतर तुमच्या कृतीला दिशा मिळते आणि तुमच्यातल्या दडलेल्या व्यक्तिनिष्ठ विद्वत्तेकडून त्यानंतर
नियंत्रण ठेवले जाते. या सगळ्याच गोष्टी खूप विद्वत्तापूर्ण आणि सामर्थ्यशाली असतात. तुमचा निर्णय योग्य ठरेल. योग्यच गोष्ट करण्याच्या व्यक्तिनिष्ठ शक्तिशाली तुम्ही असल्यामुळे तुमच्याकडून केवळ आणि केवळ योग्य कृतीच केली जाईल. मी शक्ती हा शब्द वापरत आहे कारण अंतर्मनाचा नियम हा असाच असतो. आपल्या सुप्त समजुती आणि विश्वास जागरूक अवस्थेतील आपल्या सगळ्या कृतीवर नियंत्रण ठेवत असतात. मार्गदर्शनाचा व योग्य कृतीचं गुपित हे जोवर तुम्हाला अगदी मुळापासून मनापासून आतून योग्य उत्तराचा प्रतिसाद मिळत नाही तोवर स्वतःला मानसिकदृष्ट्या त्या गोष्टीला वाहून घेण्यात असतं. प्रतिसाद ही एक भावना आहे, आतून जाणवणारी गोष्ट असते, अति सामर्थ्यशाली अंतप्रेरणा असते. तुम्हाला माहिती असल्याचं तुम्हाला ठाऊक असतं. सामर्थ्याचा वापर तुम्ही एखाद्या कमाल मर्यादेपर्यंत करायला लागता की जिथून नंतर ते सामर्थ्य तुम्हाला वापरायला लागतं. तुम्ही अपयशी होण्याची शक्यता उरू शकत नाही. तुमच्यामध्ये आत दडलेल्या विद्वत्तेच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना चुकीचं पाऊल उचलत जात नाही. बागेचा विचार करा, मग तुम्हाला मनाची 2 स्तरीय अवस्था आणि मनाचं काम कसं चालतं याचा वस्तुनिष्ठ नियम समजेल. जागरूक मन जमिनीत बीज रोवतं. कोणत्याही प्रकारच्या बीजाचं रोपण करावं हे ते मन ठरवतं. तुम्हाला माहितीच आहे, जमिनीत जे पेराल तेच उगवतं, मग ती द्राक्ष असतो व काटे. त्याचप्रमाणे अंतर्मनाकडे माती असल्याप्रमाणे बघा. वाढीसाठी आवश्यक आणि महत्त्वाचे सगळे घटक मातीमध्ये असतात. पुन्हा एकदा हे समजून घ्या की बीज रुजवणं, वाढवणं ही मातीची प्रकृतीच असते. पण आपण कशाची वाढ करत आहोत यात तिला काडी मात्र रस नसतो. आपल्याला मातीतून सफरचंदाचे झाड उगवणार आहे का पेरचे झाड याच्याशी मातीला काहीही देणं घेणं नसतं. विषारी झाडाच्या निर्मितीला व वाढीला मातीने नकार दिला तर निसर्गाच्या सगळ्या नियमाचा उल्लंघन होईल. अंतर्मनाच्या बाबतीत अगदी हीच गोष्ट खरी ठरते. अंतर्मन हे प्रत्यक्ष कृती करणारं असतं. हे कधीच प्रश्न विचारत नाही व परत उलटून तुमच्याशी बोलत नाही. तुम्हाला एखादा चांगला व वाईट कोणताही अनुभव मिळाला की तुम्ही ज्या गोष्टी अंतर्मनाला जमा करता त्यांचा स्वीकार करण्यात काम फक्त अंतर्मन करतं. त्यामुळे तुमच्या अंतर्मनाचा उपयोग रचनात्मकतेने, शहाणपणानं आणि न्यायपद्धतीने करायला शिका. या महत्त्वपूर्ण गोष्टीवर मला भर द्यायचा आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही सर्वात जास्त विचार करता त्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळेल. अंतर्मन हे व्यक्तिनिरपेक्ष असतं आणि व्यक्तीचा अनुनय करणारा नसतात. उदाहरणार्थ, कोणालाही न कळता एखाद्या इमारतीला आपण कशी काय आग लावू शकू असा विचार जर करायला लागला तर तुम्ही सुरुवात केलीत तर आगीविषयीच तशाच प्रकारचे विध्वंसक विचार आणि कल्पना तुमच्या मनात यायला सुरुवात होईल. तुमच्यामध्ये असलेली वैश्विक ऊर्जा व सामर्थ्य हे अगदी पूर्णपणे निद्रुपच असतं आणि पण तरीही तुम्ही त्याचा वापर रचनात्मक किंवा विध्वंसक अशा कोणत्याही हेतूसाठी करू शकता. आपण ज्याविषयी खूप काही वाचलेलं आहे अशा अणुऊर्जेचं उदाहरण बघूया. ती पूर्णपणे सुरक्षित निरुपद्रवी असते. अणुऊर्जेचा धोका, त्याविषयीची भीती माणसाच्या मनामध्येच वसलेली असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. एखाद्या घराला प्रकाश आणि ऊब देण्यासाठी अणुऊर्जा वापर करू शकतो आणि त्याचवेळी हजारो लोकांचा जीवही घेऊ शकतो. सवयीने तुम्ही त्या गोष्टीचा विचार करता त्या संबंधात तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होते. तुम्ही जर केवळ भीती, त्रास आणि अपयश या गोष्टींचा विचार केलात तर तुम्हाला चुकीच्या दिशेनं जाणारच मार्ग मिळेल. मग तुम्हाला गोंधळात आणखीनच जास्त भर पडेल. जगातल्या कोणत्याही गोष्टीला भ्यायची गरज नाही हा महान विचार मनात बाळगा. तुमच्या अंतर्मनाचा शहाणपणा उपयोग करून नियंत्रणाचं सामर्थ्य तुमच्याकडे असतं. आता शांतपणे बसा आणि डोंगराच्या माथ्यावर असलेल्या सुंदर तळ्याचा विचार करा. ती एक शांत, स्थिर रात्र आहे. त्या शांत, नितळ तळ्याच्या पृष्ठभागावर तुम्हाला चंद्र, तारे किंवा अगदी जवळपासच्या झाडाचं प्रतिबिंब दिसतं. तळ्यातलं पाणी जर हललं तर मात्र तुम्हाला चंद्र, तारे दिसत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे तुमचं मनही शांत, निवांत करा आणि त्यापुढे चला.
शांती आणि निशब्दता यांचा विचार करा आणि मग तुमच्या मनातल्या प्रतिबिंबित पाण्यावरून तुमच्या प्रश्नांच्या उत्तराकडे वाटचाल करा. माणसाला मन एकच असतं. एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात तशा त्याच्या दोन बाजू असतात. या प्रकारे बाजूचं काम वेगवेगळं असतं. प्रत्येक बाजू स्वतंत्रपणे काम करू शकते आणि एकत्रितपणेही उत्तम काम करू शकते. यातल्या एका बाजूला आपण बहिर्मन म्हणूया आणि दुसरं बहिर्मन हे बाह्य गोष्टीचे जोडलेलं असतं. बहिर्मनाला आपल्या आजूबाजूच्या वास्तव जगाची सखोल माहिती व ज्ञान असतं. बहिर्मन या जगाची सतत दखल घेत असतं. दुसऱ्या बाजूला आपण अंतर्मन म्हणूया. या अंतर्मन हे वळवण्याजोग असतं. बहिर्मन अंतर्मनाला सूचना देऊन नियंत्रित करत असतं. पंचेंद्रियाच्या मदतीनं आपण सतत निरीक्षण करत असतो. त्यातूनच जगात वावरत असताना आपल्या बहिर्मनाकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं. निरीक्षण, अनुभव आणि शिक्षण यातूनच बहिर्मन शिकत असतं. प्रत्येक गोष्टीचं कार्यकारणभाव समजून घेणं हे तर बहिर्मनाचं सर्वात मोठं काम असतं. आता लॉस एंजेलिसकडे बघा. तुम्ही या शहरातल्या बागा, सुंदर आकर्षक वास्तुरचना असलेल्या भव्य इमारती, फुलांनी भरलेले उद्याने बघा. या निरीक्षणानुसार एक सुंदर शहर आहे असा तुम्ही निष्कर्ष काढता. तुमच्या जागृत व बहिर्मनाचं काम हे या प्रकारे चालतं. बाह्य गोष्टींचे जोडलेलं गेलेलं या अर्थी बहिर्मन हा शब्द वापरला जातो. पण पंचेंद्रियाच्या जाणीवांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे आपल्या भावचाली दखल घेण्याचं काम अंतर्मन करत असतं. अज्ञानाच्या जाणीवेचं आकलन अंतर्मनाचं होतं. अंतर्मन ही तुमच्या भावनांची बैठक असते. बाह्य मनाच्या जाणीव जेव्हा सक्रिय नसतात तेव्हा अंतर्मन पूर्ण शक्तीनिशी कार्य करत असते. हे आपल्याला निसंशय माहिती असतं. बाह्य मन जेव्हा निद्रावस्थेत असतं तेव्हा अंतर्मनाची शक्ती आपोआप प्रकट होते. डोळ्यांविषयी अंतर्मन बघू शकतं. दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी बघता येण्याची आणि ऐकू येण्याची क्षमता अंतर्मनात असते. आपल्या शरीरातून बाहेर पडून दूरवरच्या ठिकाणी प्रवास करून आपल्यासाठी स्वार्थाने योग्य आणि खात्रीलायक ज्ञान घेऊन येण्याची क्षमता अंतर्मनात असते. अंतर्मनाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांच्या मनातले विचार वाचू शकता. अगदी बारकाईने बंद पाकिटात वा बंद तिजोरीत ठेवलेल्या गोष्टीतली तपशील वाचू शकता. संवाद साधण्याच्या ठराविक पद्धतीचा वापर न करण्यातही इतरांचे विचार जाणून घेण्याची विलक्षण क्षमता अंतर्मनात असते. त्यामुळे प्रार्थनेची खरी कला जाणून घेण्यासाठी बाह्यमन आणि अंतर्मन यातला परस्पर संवाद जाणून घेणं खूपच महत्त्वाचं असतं. बहिर्मन आणि अंतर्मन यांचं वर्णन करण्यासाठी आता अनेक संज्ञा वापरल्या जातात. बाह्यमनासाठी जागृत मन, सचेत मन असे शब्द वापरले जातात, तर अंतर्मनासाठी सुप्त मन, निद्रावस्थेतलं असलेलं मन अशा संज्ञा वापरल्या जातात. इतकंच काय तर काही जण बाह्यमनाला पुरुषाची आणि अंतर्मनाला स्त्रीची उपमा देतात. पण लक्षात ठेवा, मनाचे हे दोन प्रकार आपण आपल्या आकलनासाठी केले आहेत. वास्तविक मन मात्र एकच असतं. अंतर्मन हे नेहमी सूचनांनी, आदेशांनी वळू शकणारं असतं. या मनावर सूचनांचं वा आदेशांचं नियंत्रण असतं. अंतर्मन सगळ्या सूचनांना स्वीकार करत असतं. अंतर्मन सगळ्या सूचनांना स्वीकार करतं हेच आपल्याला मान्य केलंच पाहिजे. हे मन तुमच्या सगळ्या इच्छा मानतं. तुमच्याशी मुळीच बोलचाली करत नाही. तुमच्याबाबत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या तुमच्या अंतर्मनावर जे विचार बिंबवले गेलेले असतात त्यामुळेच घडत असतं. अंतर्मन तुमच्या धारणा आणि समजुती यांचा नेहमी स्वीकार करणारं असतं. अंतर्मन हे मातीप्रमाणे असतं. माती जशी तिच्या पेराला गेलेल्या कोणत्याही बीजाचा स्वीकार करते, मग ते बीज चांगले असो व वाईट, तसंच या मनाचं असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला खरी वाटेल व तुम्ही ती स्वीकारून त्यावर विश्वास ठेवाल, ती गोष्ट तुमचा अंतर्मनही स्वीकारेल आणि अनुभव व प्रसंग म्हणून तुमच्या जीवनाचा परत आणेल. भावनाच्या माध्यमातून कल्पना आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतात. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. बाह्यमन हे कुशल कप्तानाप्रमाणे असतं. जहाजावरील प्रमुख कप्तान जहाजाला दिशा देत असतो.
त्याचवेळी इंजिन रूममधील लोकांना सूचना देत असतो. इंजिन रूममधून मधल्या लोकांना आपण कुठे चाललो आहेत हे माहीत नसतं. हे फक्त मिळालेल्या आज्ञेचं पालन करत असतात. होकायंत्र, दिशादर्शक आणि इतर साधनावर आधारित माहितीच्या आधारे मुख्य कप्तान काही सूचना देत असतो. पण त्यानं जर चुकीच्या सूचना दिल्या तर इंजिन रूममधील माणसं जहाज खडकावर सुद्धा नेऊ शकतात. इंजिन रूममधले लोक कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात, कारण तो त्याचा प्रमुख असतो, नेता असतो. कप्तानाच्या पाठीमागे ते त्याला काही बोलत नाहीत. ते केवळ कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात. जहाजाचा कप्तान हा जहाजाचा सर्वा असतो. त्याच्याच आज्ञा पाळायच्या असतात. त्याचप्रमाणे तुमचं बाह्यमन हेच तुमच्या शरीररूपी जहाजाचा कप्तान असतं. तुमचं शरीर आणि तुमच्या सगळ्या कृती हे जहाजाचं प्रतीक आहे. ज्या सूचना आणि समजुती खऱ्या आहेत असं तुम्ही मानत असतात त्यावर आधारित आज्ञा स्वीकारण्याचं काम तुमचं अंतर्मन करतं. आणखी एक सोपं उदाहरण पाहूया. तुम्ही जेव्हा वारंवार असं लोकांना सांगतात की मला मशरूम आवडत नाहीत, त्यावेळी जेव्हा तुमच्यासमोर मशरूम वाढले जातात आणि तुम्ही ते खाता तेव्हा तुम्हाला ते पचत नाहीत. याचं कारण माझ्या बॉसला मशरूम आवडत नाहीत हे तुमचं मन अंतर्मन सांगत असतं. एखादी स्त्री जेव्हा असं म्हणते कॉफी पियाली की माझ्या मध्यरात्री 3 वाजता जाग येते, त्यावेळी 3 रात्री कॉफी पियाली की तिचं अंतर्मनच तिला जागं करत असतं. माझ्या बॉसला तुला रात्री जागं करायचं आहे, ठेवायचं आहे असं जणू अंतर्मन सांगत असतं. प्राचीन रूपकथामध्ये हृदयालाच अंतर्मन असं म्हटलं जातं. अंतर्मन हे इंजिनचं इथे ठाऊक असतं, पण त्यांनी त्यातलंच नवं काय दिलं का नाव दिलं नव्हतं. चार्ल्स आणि बॅलियन्सोनी त्यांनीच वेगवेगळी नावं दिली होती. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला एकदा गोष्टीनं भारावून टाकू शकता आणि अंतर्मनाच्या ज्या गोष्टीचा पगडाक असतो ती गोष्ट ते मन प्रकट करतं. कोणतीही खरी भासणारी किंवा भारावून टाकणारी कल्पना तुमचं अंतर्मन स्वीकारेल. एका उदाहरण बघूया. तुम्हाला जर लवकर बरं वाटायचं हवं असेल तर तुम्ही काय करावं? तुम्ही शांत व्हा, सहजपणे श्वास घ्या, चित्त एकाग्र करा, तुमच्या अंतर्मनातल्या बरं करण्याच्या क्षमतेचा विचार करा आणि तुमच्या शरीराला दुखावलेला अवयव बरा होत असल्याचं सांगत स्वतःला निश्चिंत करा. हे सगळं करत असताना तुमच्या अंतर्मनात कोणत्याही प्रकारचा कडवटपणा असता कामा नये. तुम्ही प्रत्येकाला क्षमा करायला हवी. ही बरं करण्याची प्रक्रिया तुम्ही दिवसातून 3-4 वेळा परत करू शकता. लक्षात ठेवा, तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराला घडवूही शकतं आणि बरेही करू शकतं. आपण शरीराच्या दुखत असलेल्या भागाची लोक सतत काळजी घेत असतात, पण त्यानंतर 10-15 मिनिटांनी अरे देवा, अजून दुखतंय, मला कधीच बरं वाटणार नाही, मी कधीच यातून बरा होणार नाही असं काहीतरी म्हणायला लागतात. हा मानसिक दृष्टिकोन व अशा प्रकारची नकारात्मक विधानं आधीच्या सगळ्या सकारात्मक बाबी दूर लोटतात. जर सर्जन शस्त्रक्रिया करून तुमच्या ऑर्थोपिडिया काढला तर लगेचच काही मिनिटात आत काय चाललंय हे पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा पोट फाडलं तर तुमच्या जीवावर बेतील. त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांनी तुमचा घात होईल व तुम्ही तुमची बरं होण्याची मानसिक शक्तीही गमावू शकाल. ज्याप्रमाणे माणसं विजेचा वापर विविध प्रकारे कसा करायचा हे ज्ञान प्राप्त केलं, वीज वाहन व वीजरोधक क्षमतेच्या ज्ञानाचाही उपयोग केला, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आत असलेल्या अंतर्मनाचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घ्यायला हवं. आपल्यामध्ये असलेले प्रचंड सामर्थ्य आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांच्याविषयी व त्यांच्या वापराविषयी आपण नक्कीच शिकून घेतलं पाहिजे. अनेकांनी आता अंतर्मनाचं खरं महत्त्व जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या व्यवसायात यशप्राप्तीसाठी आणि पदोन्नतीसाठी त्याचा वापर करत आहे. एसिन, फोर्ड, मार्किन, आईन्स्टाईन आणि अशा अनेकांनी आपल्या अंतर्मनाचा उपयोग करून घेतला होता. त्यामुळे त्यांनी वेगळ्या दृष्टी मिळाली. विज्ञान, उद्योग, कला या क्षेत्रात असामान्य कर्तृत्व ते गाजू शकले. अंतर्मनाच्या सामर्थ्याला कृतीत रूपांतरित करण्याची क्षमता हे सगळ्या महान वैज्ञानिकांच्या आणि संशोधकांच्या यशात रहस्य असल्याचं सिद्ध झालं आहे. तुमच्यामध्ये प्रचंड आणि अलौकिक क्षमता असते आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता. ताणतणाव आणि निराशा यापासूनही तुमची संपूर्णपणे सुटका होऊ शकते. तुमच्यामध्ये दडलेले अमर्यादित ऊर्जेचा तुम्ही शोध घेऊ शकता. त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या शरीराच्या सगळ्या भागांना चालना मिळते. यावर विश्वास ठेवा.
अनेकदा असं होतं की आपण रात्रीच्या वेळी एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असतो, त्यावर विचार करत बसलेलो असतो. जेव्हा तो प्रश्न तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाकडे पोहोचवतात, तेव्हा सकाळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. रात्रीमध्ये उत्तर दडलेली असतात. या जुन्या वाक्यप्रचाराचा हाच अर्थ आहे. तुम्हाला जर सकाळी 7 वाजता उठायचं असेल आणि तुम्ही तशी सूचना तुमच्या अंतर्मनाला दिलीत, तर अंतर्मन बरोबर 7 वाजता तुम्हाला उठवेल. आई आपल्या आजारी मुलाची काळजी घेत असेल आणि तिला झोप लागली तरी बाळाचा ताप वाढला, तो रडला किंवा त्याला औषध द्यायची वेळ झाली तरी मला मग जाग कर, अशी सूचना तिनं स्वतःच्या अंतर्मनाला दिलेली असते. त्यामुळे तिला जाग येतेच. तिकडे बाहेर वादळ सुरू असलं तरी कदाचित आईला जाग येणार नाही, पण जेव्हा तिचं बाळ रडत तेव्हा तिला लगेच जाग येते. अंतर्मनाचं काम हे असंच साधं सोपं असतं. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि त्याचबरोबर हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.